आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं मित्रांनो, की आमच्या संग असं होईन ओढ्यातल्या जत्रात. म्हणजे अनएक्सपेक्टेड सीन झाला आमच्या संग. तर काय झालं मित्रांनो, तर चला सांगतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, आज IIT ओढ्याची जत्रा आहे. तर आपण आता जत्रात चाललोय, म्हणजे पोहोचलोच आपण. इथं भरपूर असे दुकानं लागेले पाहणे आणि ते तुम्ही पाहू शकतात. तर आता आपण प्रयत्न करणार आहे का, आपला एक किलर रूममेट आहे म्हणजे चैतन्य पवार रूममेट आहे, तर आपण याला म्हणजे कोणत्या याच्यात बसवता येईल का नाही. या पहा, हा किलर आहे, तुम्ही वरच्या साईडला पाहू शकता स्क्रीनच्या. तर चला एका एका दुकानदार जाऊन पाहू आता. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण किलरला आधी मिकी माऊस मध्ये बसवून पाहणार आहे. तर चला आपण आधी त्या काकांना विचारून पाहू का घेत्या का नाही, कारण की लहान मुलांना घेत्या, आपण विचारून पाहणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मी विचारलं त्यांना, भरपूर अशी रिक्वेस्ट केली, पण ते म्हणाले शक्य नाही होणार कारण की भरपूर हाईट आणि ते विषय. पण ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही. या ठिकाणी मित्रांनो किल्लर पण नाराज झाला, म्हणजे बसायचं होतं मला, पण त्याला म्हणलं थांब आपण काही ना काही डोकं लावू. त्याच्यानंतर मित्रांनो चैतन्यने भरपूर विचार केला. तर नंतर किल्लरला म्हणलं, तर या जम्पिंगच्या याच्यात बसतो का म्हणलं. तो नाही म्हणत होता, पण मग मला विचारायला जरा विचित्र वाटत होत, तरी पण मी भरपूर प्रयत्न करून गेलो. त्याला विचारलं, म्हणलं भाऊ याला घे म्हणलं, किती पैसे लागून दे मी देईन म्हणलं, त्याची लहानपणची इच्छा बाकी आहे. तो पळतो साईडला, पण धरून आणलं त्याला. तर मुलगा म्हणे इथं फक्त लहान मुलांना अलाउड आहे, तुम्हाला नाही अलाउड. अरे भाई म्हणलं काय विषय. त्याच्यानंतर चेतन आणि शुभम त्याला धरून पाहण्याच्या बाजूने घेऊन चालले. म्हणजे त्याचा विषय असा आहे, त्याला हाईटची थोडी भीती वाटती, त्याच्यामुळे ते मुद्दाम घेऊन चालले त्याला पाहण्यात बसावं म्हणून. तुम्ही पाहू शकता, थांबा मी कॅमेरा थोडा बॅक साईडने करतो. हे पहा, आता दिसतंय तुम्हाला तिकीटची चौकशी चालू आहे तिथं त्यांची. तर काय होतं पहा तुम्ही आता. म्हणजे लय जणांची इच्छा आहे आमची किल्लरनी बसावा बसावा. तर मित्रांनो हीच ती एंट्री होती. तर मेन जत्रेत आपण पुढे जाणार आहे, म्हणजे ते दुकानं राहते असे खेळण्यांचे झाले, खाण्यापिणे सगळ्यांची दुकानं आहे. तर आपण तीच जाणार आहे मित्रांनो. तर चला जाऊया तिथं. तर मित्रांनो ही गाड्यांची पार्किंग आहे, म्हणजे त्या गाड्या आता थोड्या वेळानं काढून घेईन, कारण की मेन तमाशा इथं रात्री राहणार आहे. तुम्ही स्टेज मध्ये पुढे पाहू शकतात. हे पहा इथं स्टेज, इथं तमाशा आहे. तर मेन जत्रेमध्ये आपण एंट्री केली, तर आपण सध्या आता खाऊ गल्लीमध्ये आहे. तुम्ही पाहू शकतात भरपूर खाण्याची ठिकाणे आणि गर्दी पण भरपूर आहे, म्हणजे कारण की धक्का बिक्का भरपूर लावतोय. तर या ठिकाणी आता दुकानं चालू झाले, खाऊ गल्लीचे काही दुकान आहे आणि मध्ये मिक्स दुकान आहे, म्हणजे डायरेक्ट काही काही तुम्ही पाहू शकता तिथं गाड्यांचे पण दुकान आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कोणाला जर गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं तर जत्राला यायचं भाई, सगळ्यात स्वस्त भेटणार. म्हणजे मुलींची तर नुसती मजाच राहती, सगळे दुकानं त्यांचेच आहे, मुलांना काहीच नाही राहत, फक्त टाइमपास राहतो भाई, रियालिटी. त्याच्यानंतर तुम्ही हे पहा, याच्यामध्ये ट्रेंड होता. तर आपण आता काही व्हिडिओ नाही बनवणार याची, तवा बनवायला नेमके आपले काय अवेलेबल नव्हतं. हे पहा पर्स बिर्स भरपूर आहे. म्हणजे जर गर्लफ्रेंडला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असलं तर जत्रात या बाई डायरेक्ट. मी किल्लरला सांगतो, तो पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंग मध्ये काय नाही, तू मस्त पैकी बाई इथं गाडी दिसती, मस्त पैकी एक जीसीबी गाडी घे आणि मस्त पैकी काहीतरी कर बिझनेस म्हणलं. त्यांनी काय एवढं मानव नाही घेतलं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट मेन मंदिरात चाललोय. म्हणजे तिथं तुम्ही पाहू शकता, तिथं मेन मंदिर आहे, इथं दर्शन बिर्शन घेऊ आपण एकदा. त्याच्यानंतर परत जाऊ, आता भूक पण लागली, काही ना काही खाण्याचं पाहावं. तर चला मित्रांनो आधी आम्ही दर्शन घेऊन येतो. A few moments later. तर या ठिकाणी मित्रांनो आपलं दर्शन झालंय. तर आपण आता चाललोय मेन खाऊ गल्लीमध्ये, काही ना काही खाऊ म्हणलं. त्याच्यानंतर आपण आता आईस्क्रीमच्या दुकानात आलोय. तर भाई पहा, दादा भरवीत आहे आपल्याला मस्त पैकी आईस्क्रीम. अमेरिकन काहीतरी टोनट का काहीतरी आईस्क्रीम आहे भाई, नावं माहित नाही मला, ऑर्डर केली आम्ही. म्हणजे तुम्ही अंदाज लावा, आम्हाला नाव नाही माहित तरी आम्ही ऑर्डर केली. पाहू आता, म्हणजे नावावरून तर अशी जबर वाटती, आता डिपेंड ऑन कशी लागते आपल्याला. इथं काहीतरी म्हणजे विशेष चाललंय वाटतं. त्याच्यानंतर तर आपण दुकानात थोडं हे केलं, फालुदा बिलुदा भरपूर भेटत होतं, पण आम्हाला जर आईस्क्रीम खायची होती, गशे बिशे बार हे झाले होते त्याच्यामुळं. आणि सगळ्यात मेन तुम्हाला आमचा कॅमेरामॅन दाखवतो, हा लाल शर्टवाला शिवम जाकाते कॅमेरामॅन आहे आमचा, दरवेळेस व्हिडिओमध्ये यायला थोडा हे करतो. तर आज एक स्क्रोल झालाय तो डायरेक्ट परफेक्ट. तर मित्रांनो आमच्या संग एक तिथं या ठिकाणी स्कॅम झाला, म्हणजे एक्सपेक्टेशन भरपूर होते आम्हाला आईस्क्रीमचे, पण त्या मानाने काही रिझल्ट भेटला नाही आम्हाला. का नेमकी आईस्क्रीम तशी लागती ते काही माहित नाही आम्हाला. तर आम्ही परत दुसऱ्या दुकानात नक्की जाऊन खाऊन पाहणार आहे. तर पाहू आता काय होतं आमच्या संग. त्याच्यानंतर हे दालबेली खायला आले, कारण की मी तर काही जास्त बाहेरचं खात नाही, त्याच्यामुळे मी नाही खाल्ली. त्याच्यानंतर आम्ही परत आतमध्ये चाललो एकदा लास्ट. इथं बॅट पण पाहू शकतात, डायरेक्ट CSK MI RCB अशा बॅट आहे बाई, म्हणजे डायरेक्ट टीमच इथं आणले. तर पाहू शकतात तुम्ही, बॅट पण चांगली होती. मी म्हणलं घ्यायची की आणली, म्हणे नाही. तर म्हणलं चला आता गपचित चला म्हणलं, आता नाही तर काय दादा उठून आपल्याला मारायचे. त्याच्यानंतर तुम्ही पहा, आता गर्दी भरपूर वाढलेली आहे आणि मस्त पैकी जिलाबी पण मस्त चालू आहे. आमचा विचार चाललाय जिलाबी घ्यावा का नाही. तर पाहू आता, विचारावं डिपेंड ऑन आहे. तर हे आपले हॉस्टेलचेच मुलं तुम्ही पहा, कॅमेऱ्यामध्ये लय भारी हसताय. आणि सगळ्यात मेन म्हणजे भाई, लोक असे पाहत होते माझ्याक जसं मी त्यांचं काही सामान घेऊन चाललोय. एकदम कॅमेरा बिमेरा धरेलो होता, म्हणजे डायरेक्ट त्यांच्या रिॲक्शन खतरनाक होत्या. मग तरी पण मी म्हणलं नको झटे, त्याच्यामुळे मी ती काही व्हिडिओ याच्यात ऍड नाही केली.
तर तुम्ही पाहू शकतात खाऊ गल्लीमधून आपण परत चाललोय आता. तर विचार चाललाय काही ना काही घ्यायचा. तर यांना म्हणलं होतं काही घ्या, पण काही घेण्यासारखं आम्हाला काही भेटलं नाही. कारण की दुकाने एवढे नव्हते, म्हणजे ठीक होते पण मग जास्त प्रमाणात नव्हते. जाण्यापूर्वी मित्रांनो मी तुम्हाला एकदा गर्दी दाखवितो. गर्दी पहा, म्हणजे आपण आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती ना, आत्ता पहा किती गर्दी आली. तर या ठिकाणी मित्रांनो आपण आता एक्झिट म्हणजे बाहेरच्या दिशेने चाललोय. आणि इथं तुम्ही पहा, इथं काहीच गर्दी नाही, कारण की इथं लहान पोरांचे थोडे ये म्हणजे अजून पब्लिक आली नाहीये. तर आता आपण बाहेरच्या दिशेने आलोय. चेतनबाई मी बसले मंदिराबाहेर. आमचं डिस्कशन चाललं होतं, काही ना काही घ्यावं लागत होतं. तरी मित्रांनो आपण आयफोन घेतलाय, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असन. त्याच्यानंतर सॅमसंग अल्ट्रा पण गेले, ह्यो पण स्क्रीनवर दिसत असन. आणखीन मित्रांनो मेन म्हणजे जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला पाहत असाल तर फॉलो करा. तर चला मित्रांनो आता आपण हॉस्टेलच्या दिशेने चाललोय. तर आधी काकाच्या दुकानात जाऊ. तर मित्रांनो आम्ही एवढं इथं हिंडून आलो तरी शेवट चहाच्या आपल्या काकाच्या दुकानावरच घेतलं. कारण की चहाचं एकदम असं चांगलं राहतं, गार गार वाटणं आता मस्त मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.